नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणात आजाराने डोकं काढलं वर, ग्रामीण व खाजगी रुग्णालये हाऊसफुल। ऊन व पाऊस अशा वातावरणातील बदलामुळे तसेच मच्छरांच्या प्रादुर्भावामुळे उरणमध्ये संसर्गजन्य आजार वाढले असून मलेरिया, ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, डेंग्यू यासारख्या आजारांनी उरणकरांना ग्रासले आहे। सदर आजारांवर उपचार करून घेण्यासाठी रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। पावसाळ्यामध्ये कधी सतत पाऊस तर कधी ऊन पडत आहे। त्यामुळे सतत वातावरणात होणाऱ्या बदलामुळे स्थानिक ग्रामपंचायत व सिडको प्रशासनाने गटारांची साफसफाई फोटोपुरती व कागदावर रेखाटण्यापुरती केल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले जाते। त्यामुळे मच्छरांचे प्रमाणही वाढले जात आहे। या वाढत्या मच्छरांच्या प्रादुर्भावामुळे मलेरिया, डेंग्यूसारखे आजार होत आहेत। तसेच सतत होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे संसर्गजन्य रोगामध्ये वाढ होत आहे। यामध्ये ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे असे विविध आजार डोकेवर काढत आहेत। अशा आजारांवर उपचार करून घेण्यासाठी रुग्ण हे उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच प्रत्येक गावातील आणि शहरातील खाजगी रुग्णालयात ये जा करत आहेत। उरण ग्रामीण रुग्णालयात दिवसागणिक 225 ते 250 रुग्ण उपचार घेत आहेत, तर प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरोली येथे ग्रामीण भागातील दिवसागणिक 120 रुग्ण उपचार घेत आहेत। तसेच आपापल्या परिसरातील गावागावातील दवाखान्यातही मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेत आहेत। जून ते आतापर्यंत इंदिरा गांधी रुग्णालयात 5 ते 5.5 हजार रुग्णांनी उपचार घेतले आहेत। कोपरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास 3000 रुग्णांनी उपचार घेतले आहेत। उरणमध्ये मच्छरांचे प्रमाण वाढले आहे। यामध्ये चिकनगुनियाबरोबरच मलेरियाचे संशयित रुग्ण 22 रुग्ण आणि डेंग्यूचे संशयित 25 रुग्ण आहेत। हे रुग्ण कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।